विलासपूर गोळीबारमधला गणेशनगर, जिथं गणेशनगरची सुरुवात होती तिथं श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेबांच्या वतीनं 13 कोटीचा जेव्हा नगरविकासचा फंड आणलेला त्यातलं गणेशनगरचा गटर आणि रस्ता रुंदीकरण गणेशनगरमधलं 30 लाखाचं हे काम आहे। गणेशनगरतले सर्व नागरिक आणि सर्व माझ्या माता भगिनी सगळीजण ह्या कार्यक्रमाला, नारळ फोडायच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। सगळ्यांचं गणेशनगरच्या सगळ्यांचं प्रमुख लोकांचा आभार मानतो। तिथंच जमलेले सगळे प्रमुख श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री महोदयांच्या जवळचे सगळे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून, महाराज साहेबांच्या माध्यमातून हा रस्ता खूप वर्ष झाले महाराज साहेबांच्याच माध्यमातून जेव्हा ग्रामपंचायत होती, आप्पा सरपंच होते, उपसरपंच कोण होते, आबा कुलकर्णी उपसरपंच होते, त्या काळात बाबांच्या माध्यमातून हा रस्ता झालता। आता रस्त्याची अवस्था थोडीशी वाईट झाली, पण बाबांच्या माध्यमातून हे रस्त्याचं काम आणि गटराचं काम होतंय। पण रस्ता रुंदीकरण करताना थोडीशी झाडांची अडचण होणार आहे, कुठं थोडंसं बाकीच्या सगळ्या गोष्टीची अडचण होणे, सर्व नागरिकांना सहकार्य करावं, चांगला रस्ता होईल। आपल्या ज्याला ज्या पद्धतीनं ड्रेनेजचं पाईपलाईन जे टाकायचे त्यांना ज्या त्या पद्धतीनं आपल्या बंगल्यासमोर करून घ्यावी। आणि पुन्हा एकदा मी आमदार साहेबांचं मनापासून या गणेशनगरच्या वतीनं आणि विलासपूर गोळीबारच्या सर्व नागरिकांच्या वतीनं बाबांचं मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। राहिल्याबद्दल सगळ्यांचे आभार। फिरोजबाईंच्या महत्त्वाच्या प्रयत्नातून हे सगळं घडतंय, त्यासाठी फिरोजबाईंचे पण सगळ्यांचे आपण अभिनंदन करूया फिरोजबाईंचे, आणि बाबांचेही आपण सगळ्यांचे अभिनंदन करूया। त्यांनी आपल्याला इथं फंड दिलं 30 लाख रुपयाचं, फिरोजबाईंनी सांगितलं, त्यासाठी परत एकदा अभिनंदन करूया, जोरात टाळ्या वाजूया। प्रथम या शुभारंभाच्या निमित्त मी प्रथम फिरोजबाई पाटणबाईंना मी त्यांचा आभार मानतो की त्यांनी गटर आणि रस्ता यासाठी निधी मंजूर केला छत्रपती शिवेंद्र महाराज साहेबांच्या माध्यमातून। त्याबद्दल त्यांचं पहिल्यांदा प्रथमतः मी त्यांचं आभार मानतो। धन्यवाद। आपले सर्वांचे लाडके नेते आपले बाबा महाराज यांच्या प्रयत्नातून आपले भरपूर विकास कामं झालेले आहेत, होत आहेत, आणि आता गणेशनगरसाठी पण कामं झालेले आहेत। रस्ता हा त्यांच्याच निधीतून झालेला होता आणि आता गटरचं पण काम चालू आहे आणि त्यांचं मी आभार मानते। आणि विशेष करून त्यांच्या जास्त प्रयत्न करत आपले बहीणचं पण मी आभार मानते। महाराज साहेबांचे आणि फिरोजबाईंचे मनापासून आभार। रस्त्याचं काम चालू होते, बाई सगळ्या ह्याच्यात लक्ष घालतात। पहिल्यांदा इथं उपस्थित फॉरेस्ट कॉलनी, गणेशनगर आणि विलासपूरमधल्या सर्व नागरिकांचे, उपस्थित नागरिकांचे हार्दिक आभार की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला। हे आता रस्त्याचं काम, गणेशनगरचा पूर्ण रस्ता साधारणतः 30 लाख अंदाजपत्रक कसं आहे त्याचं बाईंनी सांगितल्याप्रमाणे, हा बाईंच्या प्रयत्नातनं आणि नामदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या बाईंवर असलेल्या आणि आपल्या भागावर असलेल्या प्रेमामुळे हा मंजूर झालेला आहे। तर त्याच्याबद्दल महाराज साहेबांचं आणि फिरोजबाईंचं हार्दिक अभिनंदन। बाईंबद्दल सांगायचं म्हणजे आता करोना काळाच्या आधीपासनं बाईंनी सगळे आपल्या प्रत्येकाचं इथं उपस्थित असलेला असा एकही माणूस नाही की ज्याचं बाईंनी एखादं छोटं मोठं काम केलं नसेल। म्हणजे कुठलंही काम असेल तर आपल्याला पहिल्यांदा बाईंची आठवण येते। आत्तापर्यंत आपली बऱ्याच जणांची बरीच प्रकारची कामं, प्रशासकीय असू, सामाजिक असू, शासकीय असू, तर त्या सहकार्य केलेलं आहे। आणि साताऱ्यात म्हणायचं तर बाईंचे स्वप्न आहे की साताऱ्यात हा आपला परिसर हा साताऱ्यात 1 नंबर असावा। बऱ्याच वेळा त्यांच्या बोलण्यातनं आपल्याला जाणवलंय आणि ते तसा करतील निश्चितपणे। आगामी काळात आता थोड्या दिवसात किंवा थोड्या महिन्यात नगरपालिकाची निवडणूक लागेल, तर आतापर्यंत बाई जसं आपल्या पाठीशी उभे राहिलेत तसं आपल्या भागाचा विकास करण्यासाठी आपण सगळ्यांनी बाईंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं। आणि सगळेजण आलात याबद्दल मी आभार मानतो। धन्यवाद।